हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे NMMC 2026 की जी रिक्रुटमेंट आहे, असिस्टंट कमिशनर, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी अँड असिस्टंट लॉ ऑफिसर, यासाठी ऍक्ट नंबर आज आपण 6 जो आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 याचे एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 5 जे ऍक्ट्स आहेत त्याचे पण एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. आणखी जे रिमेनिंग ऍक्ट्स आहे आणि प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण इथे कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. तसंच बघा, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये थेअरी पण आहे आणि प्लस एमसीक्यूज पण दिलेले आहेत. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 चे काही एमसीक्यूज. तर बघा, ऑप्शन आहे, सब्जेक्ट क्वेश्चन आहे फर्स्ट, द ऍक्ट एक्सटेंड टू. आता ऍक्ट एक्सटेंड म्हणजे कोणता? डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट. ठीक आहे. हा अधिनियम कुठे लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सिलेक्टेड डिझास्टर प्रोन स्टेट, सेकंड युनियन टेरिटरीज ओनली, थर्ड द होल ऑफ इंडिया, अँड फोर्थ ओनली नोटिफाईड एरिया. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, द होल ऑफ इंडिया, संपूर्ण भारतभर, बिकॉज द ऍक्ट अप्लाइज टू द एंटायर टेरिटरी ऑफ इंडिया ऍज पर सेक्शन 1 of 2. Next, second, the Disaster Management Act 2005 was enacted primary to. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मुख्यतः कशासाठी करण्यात आला? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, प्रोव्हाइड रिलीफ आफ्टर डिझास्टर, सेकंड, एस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशन फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, थर्ड, एन्श्युअर रिहॅबिलिटेशन ऑफ विक्टिम्स, अँड फोर्थ, रेग्युलेट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, एस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशन फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापनाचे संस्था स्थापन करणे, बिकॉज द ऍक्ट एस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम ॲट नॅशनल, स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल फॉर डिझास्टर मॅनेजमेंट ॲज पर सेक्शन 1. नेक्स्ट, थर्ड, डिझास्टर अंडर द ऍक्ट मीन्स, अधिनियमानुसार डिझास्टर म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, एनी नॅचरल क्लायमिटी, सेकंड, अन इव्हेंट कॉझिंग डॅमेज टू एन्व्हायरमेंट, third, a catastrophe beyond the coping capacity of community, and fourth, any emergency situation. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, a catastrophe beyond coping capacity of community, समाजाच्या सहन क्षमतेपलीकडील भीषण घटना, बिकॉज अ डिझास्टर इज अन इव्हेंट ऑफ सच मॅग्निट्यूड दॅट इट एक्सेड द कॉपिंग कॅपॅसिटी ऑफ द अफेक्टेड कम्युनिटी ॲज पर सेक्शन 2 of D. नेक्स्ट, फोर्थ, The National Disaster Management Authority NDMA is chaired by. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष कोण असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सेकंड, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, थर्ड, युनियन होम मिनिस्टर अँड कॅबिनेट सेक्रेटरी. करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, भारताचे पंतप्रधान, बिकॉज द प्राईम मिनिस्टर इज द एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ NDMA ॲज पर सेक्शन 3 of 2. Next, fifth, the maximum number of members in NDMA excluding chairperson is. अध्यक्ष वगळता NDMA मधील सदस्याची कमाल संख्या किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे 5, 7, 9, 10. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, 9. NDMA may have up to 9 members nominated by the chairperson as per section 3 of 3. Next, 6, the executive arm NDMA is. NDMA ची कार्यकारी शाखा कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, सेकंड, नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी, थर्ड, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, अँड फोर्थ, सेंट्रल गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी, राष्ट्रीय कार्यकारी समिती, बिकॉज दिस कमिटी असिस्ट NDMA इन इम्प्लिमेंटेशन ॲज पर सेक्शन 8. नेक्स्ट, सेवन्थ, द नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी इज चेअर्ड बाय. राष्ट्रीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, कॅबिनेट सेक्रेटरी, डिफेन्स सेक्रेटरी, प्राईम मिनिस्टर, होम सेक्रेटरी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, होम सेक्रेटरी, केंद्रीय गृह सचिव, बिकॉज द युनियन होम सेक्रेटरी इज द चेअर ऑफ NEC ॲज पर सेक्शन 8 of 1. नेक्स्ट, 8, द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन इज प्रिपेअर्ड बाय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजना कोण तयार करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट,
NDMA, NEC and Ministry of Environment. The correct answer is second, NDMA. NDMA prepare the National Plan for Disaster Management as per section 11. Next, 9th, the National Disaster Response Force is constituted under राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कोणत्या कलमाअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 12, सेक्शन 35, सेक्शन 44, सेक्शन 45. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड सेक्शन 44 कलम 44 बिकॉज NDRF is constituted under the section 44 of the act. Okay. Next, 10th, the NDRF function under the control of. NDRF कोणत्या नियंत्रणाखाली कार्य करते? बघा ऑप्शन आहे NDMA, NEC, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, सेंट्रल गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार, बिकॉज NDRF फंक्शन अंडर जनरल सुप्रिटेंडेंट of the central government as per section 44 of 3. Next, 11, the disaster management authority is chaired by. ठीक है, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष कोण असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, चीफ सेक्रेटरी, स्टेट होम मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री. द चीफ मिनिस्टर इज द एक्स ऑफिशियो चेअरपर्सन ऑफ SDMA as per section 14 of 1. Next, 12th, the state executive committee is chaired by. राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चीफ मिनिस्टर, होम मिनिस्टर, चीफ सेक्रेटरी, डिव्हिजनल कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड चीफ सेक्रेटरी, मुख्य सचिव, बिकॉज द चीफ सेक्रेटरी हेड द स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी as per section 20 of 1. Next, 13, the district disaster management authority DDMA is chaired by. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस, सेकंड डिस्ट्रिक्ट कलेक्टर, मेयर, जिल्हा परिषद प्रेसिडेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिस्ट्रिक्ट कलेक्टर और डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हा पोतदार और जिल्हा दंडाधिकारी, बिकॉज इज द चेअरपर्सन ऑफ DDMA as per section 25. नेक्स्ट, 14, द वाइस चेअरपर्सन ऑफ DDMA इज. DDMA चे उपाध्यक्ष कोण असतात? तर बघा ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, मेयर, चेअरपर्सन ऑफ जिल्हा परिषद अँड सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस. तो करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड चेअरपर्सन ऑफ जिल्हा परिषद अध्यक्ष. ओके, ऍक्ट ॲज अ वाइस चेअरपर्सन ॲज पर सेक्शन 25. तसंच बघा महाराष्ट्र अर्बन एरिया ट्री प्रोटेक्शन ऍक्ट 1975 चं PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 15, द स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड SDRF इज कॉन्स्टिट्यूटेड अंडर. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी कोणत्या कलमांतर्गत स्थापन केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 44, सेक्शन 46, सेक्शन 48, सेक्शन 50. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड सेक्शन 46, बिकॉज SDRF इज कॉन्स्टिट्यूटेड फॉर मीटिंग इमिडिएट रिलीफ एक्सपेन्सेस ॲज पर सेक्शन 46. नेक्स्ट, 16, द नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड NDRF फंड इज क्रिएटेड अंडर. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी कोणत्या कलमांतर्गत तयार केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 46, सेक्शन 47, सेक्शन 48, सेक्शन 49. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 47, कलम 47. द नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड इज कॉन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 46. नाही, याचा आन्सर आय थिंक 46च येईल. कलम 46 आहे याचा अंदर. ठीक आहे, 46 अंडर सेक्शन 46 ऑफ 1 आहे. नेक्स्ट, 17, द नॅशनल डिझास्टर मिटिगेशन फंड इज प्रोव्हाइडेड अंडर. राष्ट्रीय आपत्ती शमन निधी मिटिगेशन फंड कोणत्या कलमांतर्गत दिला जातो? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 46, 47, 48, 49. याचा आन्सर येईल 47. ओके, द ऍक्ट प्रोव्हाइड्स फॉर नॅशनल डिझास्टर मिटिगेशन फंड ॲज पर सेक्शन 47. नेक्स्ट, 18, द सेंट्रल गव्हर्नमेंट मे इश्यू डायरेक्शन टू. केंद्र सरकार कोणाला निर्देश देऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट ओनली, सेकंड स्टेट अँड लोकल ऑथॉरिटीज,
थर्ड प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स ओनली अँड फोर्थ आर्म फोर्स ओनली. तो करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड स्टेट अँड लोकल ऑथॉरिटी, राज्य व स्थानिक प्राधिकरणांना, बिकॉज द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन इश्यू बाइंडिंग डायरेक्शन टू स्टेट अँड ऑथॉरिटीज ॲज पर सेक्शन 35. नेक्स्ट 19 स्टेट गव्हर्नमेंट ड्राईव्ह पॉवर टू इश्यू डिझास्टर डायरेक्शन अंडर, राज्य सरकारांना आपत्ती संबंधी निर्देश देण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 23, सेक्शन 24, सेक्शन 38, सेक्शन 39. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्शन 38 कलम 38, बिकॉज स्टेट गव्हर्नमेंट हॅव स्पेसिफिक ड्युटीज अँड पॉवर अंडर सेक्शन 38. नेक्स्ट 20 एनी पर्सन रिफ्युजिंग टू कंप्लाय विथ डायरेक्शन अंडर द ऍक्ट इज पनिशेबल अंडर, या अधिनियमानुसार दिलेल्या निर्देशांचे पालन न करण्याची व्यक्तीस कोणत्या कलमांतर्गत शिक्षा होऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 51, सेक्शन 52, सेक्शन 53, सेक्शन 54. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 51. नॉन कंप्लायन्स विथ लॉफुल डायरेक्शन इज पनिशेबल ॲज पर सेक्शन 51. नेक्स्ट 21 मेकिंग फॉल्स क्लेम फॉर रिलीफ इज पनिशेबल अंडर, आपत्तीनंतर दिलेल्या मदतीसाठी खोटे दावे करणे कोणत्या कलमांतर्गत शिक्षा होऊ शकते? बघा ऑप्शन आहे सेक्शन 51, 52, 53, 56. द करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 52 कलम 52, बिकॉज फॉल्स क्लेम फॉर डिझास्टर रिलीफ अट्रॅक्ट पेनॉल्टी ॲज पर सेक्शन 52. नेक्स्ट 22 misappropriation of money meant for disaster relief is punishable under, आपत्ती मदतीसाठी राखीव रकमेचा गैरवापर किंवा चोरी कोणत्या कलमांतर्गत शिक्षा होऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 52, सेक्शन 53, सेक्शन 54, सेक्शन 55. तो करेक्ट आन्सर येईल सेकंड सेक्शन 53 कलम 53. misappropriation or misuse of disaster fund is an offense as per section 53. नेक्स्ट 23 द ऍक्ट गिव्स ओव्हररायडिंग इफेक्ट्स ओव्हर, हा अधिनियम कोणावर प्राबल्य मीन्स ओव्हररायडिंग इफेक्ट राखतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्व्हायरमेंटल लॉ, म्युनिसिपल लॉ, एनी इनकन्सिस्टंट लॉ अँड क्रिमिनल प्रोसिजर कोड. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड एनी इनकन्सिस्टंट लॉ, कोणतेही विसंगत कायदे, बिकॉज द ऍक्ट हॅज ओव्हररायडिंग इफेक्ट इन केस ऑफ इनकन्सिस्टन्सी ॲज पर सेक्शन 72. नेक्स्ट 24 प्रोटेक्शन फॉर ऍक्शन टेकन इन गुड फेथ इज प्रोव्हाइडेड अंडर, सद्भावनेने केलेल्या कृतीसाठी संरक्षण कोणत्या कलमांतर्गत दिले जाते? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 71, सेक्शन 72, सेक्शन 73, सेक्शन 74. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 71 कलम 71, बिकॉज ऑफिशियल ऍक्टिंग इन गुड फेथ आर प्रोटेक्टेड फ्रॉम लीगल प्रोसिडिंग ॲज पर सेक्शन 71. नेक्स्ट 25 द अल्टिमेट कोऑर्डिनेटिंग ऑथॉरिटी फॉर डिझास्टर मॅनेजमेंट इन इंडिया इज, भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी अंतिम समन्वय प्राधिकरण कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी, NDMA अँड मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. द करेक्ट आन्सर इज थर्ड NDMA राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बिकॉज NDMA इज द अपेक्स बॉडी फॉर डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी अँड कोऑर्डिनेशन ॲज पर सेक्शन 6. तसंच बघा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, त्याच्यानंतर जनरल अँड कंडिशनल सर्व्हिस ऍक्ट, डिसिप्लिन अपील ऍक्ट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, ट्री ऍक्ट, पब्लिक टू सर्व्हिस ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर सगळ्याच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.